आवडतं डोसा. आणि व्हेज थालीमध्ये बघा बेंगलोरमध्ये असून तुम्ही पण कोल्हापूर साईडचं जेवण मिस करताय का? तर आज मी आणि श्रीशैल तुमच्यासाठी एक भन्नाट हॉटेल घेऊन आलोय. तेच कोल्हापूर साईडचंच एक फॅमिली ते इथे बेंगलोरमध्ये येऊन हॉटेल काढलेत. ते कोणतं हॉटेल आहे, चव काय आहे, क्वालिटी काय मेंटेन केले, ते सगळं तुम्हाला ब्लॉग मध्ये शेअर करतोच आम्ही. तर चला ब्लॉग कंटिन्यू करूया. इथं स्मार्ट बाजार दिसतंय, ते स्मार्ट बाजारच्या आतमध्येच इथं हे स्वाद कोल्हापुरी हॉटेल आहे. तर गाईज आता आम्ही इथे स्वाद कोल्हापुरी हॉटेल जवळ पोहोचलोय. तर आता आम्ही आतमध्ये जातो. व्हेज थाली आणि एक स्पेशल थाली. एक स्पेशल थाली आणि एक व्हेज थाली. चपाती भाकरी चपाती घ्या, एक चपाती घ्या. ओके. एक थालीमध्ये तांबडा पांढरा चालतोय ना, चिकन स्टॉक असतो. तर मी व्हेज थाली दिलोय. आणि श्रीशैल तू काय घेतलायस रे इथलं? एक थाली व्हेज थाली बघा 230 आहे. तर बघा कोल्हापुरी एक स्पेशल थाली पण 230 आहे. त्यामध्ये एवढं येतंय. तर गाईज तुम्ही इथं बघू शकताय किती क्राऊड आहे. ह्याच्यावरतीच कळतंय की किती भन्नाट चव असेल ते. तुला काय वाटतंय? असं चव बघूया. लास्ट टाइम आपल्याकडची थाली हुडकायला मी लय प्रयत्न केलो, बट काही कुठंच भेटलं नाही आपल्यासारखं. मग आता हे परवा जरा कसं रील्स चालतं ना, पण तर प्रमोशन केलं त्यानंतर रील्स बघितलो मी. त्यामुळे जरा सेम आपल्याकडचं जेवण आहे असं मी रील्स मध्ये बघितलो. भाकरी, आपल्याकडचा रस्सा, ग्रेव्ही, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सोलकढी, हे सगळं भेटणार आहे. कारण आपल्याकडचे धाब्याचं जेवण आपल्याकडचं जरा ते आपल्याकडचं जेवण. मग इकडं बेंगलोर साईडला कसं पूर्ण जेवणाची पद्धती वेगळी. मला ते पण आम्हाला फुलाचा सवय झालाय का ते काय विषय नाही. बट इथं कोल्हापूरमध्ये आपल्याकडचं जर तांबडा पांढरा रस्सा प्यायचं इथं बेंगलोरमध्ये झालंय म्हटलं जरा सर म्हटलं 2-3 दिवस झालं. सांग किती दिवस झालं? 2-3 दिवस, 4 दिवस झालं. आज जायचं उद्या जायचं म्हटलं. शेवटी आज घडून आलं. तर बघूया जेवण कसं काय तुम्हाला मी मेन्यू आल्यावर आपला तुम्हाला दाखवतो आणि सांगतो कसं काय चव आहे ते. तर तिथे बघू शकताय किती जण वेटिंगला पण राहिलेत. पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, सोलकढी आणि एग फ्राय आणि एक कढी आणि भाकरी आणि आपलं आवडतं डोसा. आणि व्हेज थालीमध्ये बघा हे श्रीखंड आहे, हे कर्ड आहे आणि हे डाळ आहे वाटतं. आणि हे कुठलं तर एक भाजी आहे आणि झुणका आहे. रोज एक एक भाजी वेगवेगळं असतंय. आणि इथं चपाती आणि पापड. तर चला आता आम्ही जेवून घेतो. कुठल्या हॉटेलमध्ये गेले की डेली वेगवेगळी भाजी भेटणारच. होय काय? नंबर रस्ता असं आहे. दाबार वाटायला वडालाच म्हणतो. हाच रस्ता पाहिजे. आपल्या इथं म्हणजे थाली हाऊस आहे. आपण जेव्हा जातो की हां हां जे तांबडा रस्सा आहे सेम टू सेम थाली हाऊस आपल्याला होय. दोन्ही बघा तांबडा तांबडा. तर ते राईस आलंय. जेवणचं टेस्ट खूप छान होतं. खरंच तुम्ही बेंगलोरमध्ये राहून कोल्हापूरचं टेस्ट जर मिस करत असाल तर हे प्लेसला एकदा नक्की विजिट करा. तर आम्हाला आता जायचं आहे किती 8-9 किलोमीटर जायचं आहे. आता वाजलेत रात्रीचं 10. खूप थंड सुटलंय. तर निघलोय मी. रावा कोण म्हटलंय जायच पाहिजे. हा चला आता पोट भरले आमचं. आता बोलायची एवढी कॅपॅसिटी नाही.
कारण टाइम पण झाला 7-8 किलोमीटर आपल्याला जायचे, ट्रॉफिक पण असते. चला बाय. बाय बाय.